आज मी लाल तिखट, हळद, कांदा काहीही न वापरता एवढे खमंग रुचकर असे दुपारच्या जेवणासाठी बनवले थालीपीठ किंवा धपाटे। तर हे धपाटे मी एवढं सगळं न वापरता एवढे रुचकर चविष्ट कसे झाले तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल। व्हिडिओ एकदम छोटासा आहे, तर चला रेसिपी बघूया। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एकदा आपलं चॅनल सबस्क्राइब करा मंडळींनो। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी काय करते, मिरचीचे एका मिरचीचे 2-2 तुकडे करून घालते जेणेकरून आपलं वाटण एकसारखं बारीक होईल। आणि बघू शकता तुम्ही इथे मी मिरची जास्त प्रमाणात त्याच्यासाठी घेतली कारण मिरची जास्त तिखट नाही आहे। त्यानंतर भरभरून यामध्ये लसूण घातलाय, अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे। चवीनुसार आपल्याला ह्यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे। मिठाने वाटण सुद्धा त्याला वाटणाला चव पण येते, वाटायला सोपं जातं। त्यानंतर ह्यामध्ये घातलेत मी 1 चमचा भाजलेले धणे। तर आता आपलं हे सगळं काय करायचं आहे, असं जाडसर वाटून घ्यायचं। बघू शकता मस्तपैकी वाटण आपलं तयार आहे। तर या पद्धतीने आपल्याला वाटण ठेवायचं आहे, ना जास्त बारीक ना जास्त जाड, म्हणजे आपल्याला धपाट्यामध्ये जे बारीक केलं तर ठसकणार पण नाही आणि लय जाड ठेवलं तर दाताखाली एकदम मिरची येऊ नये, त्यासाठी आपल्याला असं मीडियम वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं इथं भोपळा आहे ना, मी आधीच साल काढून घेतली तुमच्यासाठी जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मी आधीच त्याची वरचं जे लेअर असते तर ते आधीच काढून घेतलेली आहे। आणि आता काय करायचं आहे, भोपळा खूप मोठा आहे, जर एवढा भोपळा तुम्हाला वापरायचा असेल तर 4-5 माणसांसाठी सहज यामध्ये धपाटे होतात। तर मला फक्त आमच्या तिघांसाठीच यामध्ये बनवायचे होते म्हणून मी अर्धाच भोपळा घेतलाय। आणि आता हा जाडसर किसणीने किसून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही बारीक किसणीचा वापर करू शकता, पण जास्त बारीक किसणीने किसलं तर आपले जे धपाटे आहेत ना ते शेकायला खूप त्रास होईल आणि लवकर ते खुसखुशीत सुद्धा होणार नाही, किंवा असे आपल्याला क्रंची थोडासा क्रंचीनेस पाहिजे त्यामध्ये तर ते पण होणार नाही। तर जाड किसणीने मी अख्खा जो अर्धा भोपळा होता तो किसून घेतलाय, तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये घातलेलं आहे मी छोटी वाटी भरून एक गव्हाचं पीठ। त्याच वाटीने जवळपास 1.5 वाटी घेतले मी यामध्ये ज्वारीचं पीठ आणि 1 ते 1.5 चमचा घेतलं बेसन पीठ। तर सगळं एकाच भांड्याने घेतलं आहे, जास्त भांडे भरवायचे नाही त्यामुळे। आणि आपल्याला हे जे आपण आता वाटण वाटलं हे वाटण आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। आणि तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळा धपाटे बनवाल ना तर एवढे टेस्टी होतील की तुम्ही दुसरी पद्धतसुद्धा विसरून जाल, एवढी याला भारी टेस्ट येते। आणि आता परत मी थोडंसं मीठ घातलं कारण मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं वाटणामध्ये, त्यामुळे थोडासा हिंग घालायचा आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर टोटली स्किप केला तरी चालेल। आणि आता आपल्याला हे मिक्सर मस्तपैकी हाताने तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत भोपळ्यातलं पाणी चांगलं पीठ ॲब्झॉर्ब करून घेत नाही किंवा त्यामध्ये ते चांगलं मुरलं जात नाही। काय होतं, आपण घाई केली पाणी टाकायची त्यामध्ये तर नंतर आपले जे धपाटे करतो ना तर त्याला अजून जास्त पाणी सुटतं आणि आपले धपाटे ताकटाने सुटतात। त्यामुळे आपल्याला जोपर्यंत आपल्याला मळता येईल तोपर्यंत ह्या भोपळ्याच्या पाण्यामध्येच मळायचे। आणि मी विसरले होते कोथिंबीर टाकायला, सगळ्यात मोठा पार्ट आहे आपल्या आजच्या धपाट्यामधला कोथिंबीर। तर मी भरपूर असा कोथिंबीर टाकलाय, तुम्ही ह्यापेक्षा सुद्धा जास्त कोथिंबीर ह्यामध्ये वापरू शकता, ह्याचा फ्लेवर धपाट्यामध्ये खूप भारी येतो। तर आता बघू शकता या पद्धतीने मी सगळं एकजीव करून ह्याचा घट्टसर गोळा मळून घेते। आणि मला परत ह्यामध्ये थोडंसुद्धा पाणी टाकायची गरज पडली नाही, भोपळ्याच्या पाण्यामध्येच मी सर्व जे आपलं पीठ आहे तर ते मळून घेतलं होतं कारण त्याला हळूहळू पाणी सुटतं। आणि बघू शकता ह्या पद्धतीने आपला गोळा तयार आहे। त्याच्यावर मी थोडंसं अजून तेल टाकते। आता तेल टाकल्यानंतर आपल्याला हा गोळा मस्तपैकी हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। आणि काय करायचं, हा गोळा मळून घेतला ना आता छान का आपल्याला 10 मिनटं ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे। तर त्याआधी आपल्याला काय करायचं, एक छोटंसं एक भांडं घ्या कुठलं तरी तुम्ही, आणि त्याच्यावर एकदम आपल्याला भांडं ठेवायची गरज नाही, कपडाच ठेवायचा आहे कारण याला ऑलरेडी पाणी सुटतं, हा सुकत नाही अजिबात हा गोळा। तर ह्यावर मी कपडा टाकला आणि तोच कपडा आता मी धपाटे थापण्यासाठी वापरते। तर तुम्हाला ह्याला डाग पडला आहे, हा आधी मी धपाट्यासाठीच वापरलेला होता आणि तो तव्याला चिटकलेला डाग पडलेला आहे त्याला। आता आपल्याला जेवढ्या आकाराचं धपाटं बनवायचं आहे तेवढ्याच आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे किंवा तेवढ्याच साईजचा आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे। आणि असा हातातच एकाच हातात आपल्याला गोल गोल त्याला शेप लावून घ्यायचा आहे, दोन्ही हात भरवायचे नाहीत। हाताला थोडंसं आधीच पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिटकणार नाही। कपड्यावर आपण ऑलरेडी थोडंसं पाणी टाकूनच घेतलं होतं की तो कपड्यालाही आपलं पीठ चिटकू नये। आता बघू शकता आपण ह्या पद्धतीने बोटाच्या सहाय्याने त्याला असं हळूहळू थापायचे, म्हणजे की धपाटा तयार करायचा। आता तुम्ही ह्याच्यामध्ये लहान मोठा कुठलाही आकाराचे धपाटे बनवू शकता। आता आपण ह्याला काय करूया, असे राऊंड शेपमध्ये 5 होल पाडून घेऊयात आणि त्यावर टाकायचे आपल्याला पांढरे तीळ, आणि मी थोडेसे काळे तीळसुद्धा टाकले होते। तर तुम्हाला आवडत असले तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर तुम्ही टोटली स्किप करू शकता। आता ह्या पद्धतीने काय होतं, थोडासा क्रंचीनेससुद्धा वाटतो धपाट्याचा आणि खायला टेस्टसुद्धा भारी लागते, दिसायला तर त्यापेक्षाही सुंदर दिसतात। तर ह्या पद्धतीने आपलं धपाटं जे आहे ना ते तयार आहे। तर आपण ते आता शेकूया। त्याआधी मी असं तव्यावर पहिलं आपल्या उलटण्याच्या सहाय्याने तेल टाकून घेतले, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही कांद्याने सुद्धा ह्याला तेल लावू शकता। तर आता आपल्याला लगेच ह्याच्यावर हे धपाटं जे आहे ना टाकून घ्यायचं आहे। आता पाणी आपण कपड्याला भरपूर लावल्यामुळे अजिबात आपलं धपाटं जे आहे ते कपड्याला चिटकलं नाही, आणि तवाही गरम ठेवायचा आहे त्यासाठी जेणेकरून आपलं धपाटं कपड्याला चिटकून येणार नाही। थोडंसं अजून तेल टाकते मी आणि आता आपल्याला ते उलटून घ्यायचं आहे, पण थोडंसं 1-2 मिनिट त्याला शेकू द्यायचं आहे एका साईडनी, थोडंसं वरच्या साईडनी ड्राय होऊ द्यायचं किंवा कोरडं होऊ द्यायचं आहे। नंतर ह्याला पलटी करायचे।
आता बघू शकता कलर कॉम्बिनेशन कसलं जबरदस्त आलं आहे त्याला. आत्ताच असं वाटतं की ते शेकायचं राहिलं तरीसुद्धा कुरकुरीत झाल्यासारखं वाटतं आहे. कलर पण खूप छान आला आहे, बघू शकता. आता असंच आपल्याला जवळपास 5 ते 7 मिनिट हे कमी गॅसवर शेकायचं आहे. पण जेव्हा आपण धपाटे टाकतो ना त्यावेळेस आपल्याला गॅस मात्र मोठा ठेवायचा आहे. आता आपलं जे पराठा आहे किंवा धपाटं म्हणा, थालीपीठ म्हणा, ते एकदम परफेक्ट शेकून रेडी आहे. आणि तीळ पण बघा किती छान फुललेत धपाट्यावरती, दिसायलाही सुंदर दिसतंय. तर आपण एखाद्या दुरडीमध्ये किंवा एखाद्या जाळीवरही ठेवायचे. चपातीच्या डब्यात वगैरे किंवा स्टीलच्या डब्यात ठेवू नका, जेणेकरून ते गजगज होतील किंवा खायलाही नंतर ते चांगले लागत नाहीत किंवा असं क्रिस्पीनेस राहत नाही त्यामध्ये. आता बघू शकता दुसरंसुद्धा जे धपाटे आहे ते मी असंच टाकून घेतलं आहे आणि असंच शेकून घ्यायचे. सगळे धपाटे आपण याच पद्धतीने शेकून घेणार आहोत. तर आपलं दुसरंसुद्धा धपाटे रेडी आहे. तुम्ही बघू शकता कलर सगळ्यांना सेम घेतलेला आहे मी, एकदम क्रिस्पी भाजले गेलेत. तिसरंही धपाटा आपलं तयार आहे, तुम्ही बघू शकता. आणि असं वाटतंय असंच आता खायला घ्यावं का, एवढा सुगंध घरात दरवळला होता, खूप छान. आणि आता बघू शकता तुम्ही सर्व धपाटे तयार आहेत. त्यासोबत मी मुळा, टोमॅटो केचप घेतले, आपलं गोडवालं दही घेतलेलं आहे, गोड आंबट, त्यानंतर लोणचं घेतलं. तुम्ही यासोबत ठेचा पण खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार अजून तुम्ही काय खाता असाल ते चटणी वगैरे खाऊ शकता. तर बघू शकता असं मस्तपैकी खमंग आपले जे थालीपीठ आहेत ते एकदम तयार आहेत. तर एक वेळा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. हे थालीपीठ किंवा धपाटं एक वेळा नक्की करून पहा. तर चला, बाय बाय.